जेव्हा आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास असतो, त्यामुळे आपल्याला बाकीचे पण आजार होतात. म्हणजे ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे म्हणून किडनी फेल्युअरचं प्रमाण प्रचंड वाढतं. हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं आणि स्ट्रोक म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्राव व्हायचं प्रमाण वाढतं. म्हणजे झटका, मेंदूचा झटका किंवा हृदयाचा आजार. तर ह्याच्या मुळाशी काय आहे, तर आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्या पाईपसारख्या टणक झालेल्या असतात. जेव्हा नॉर्मल असतात त्या रक्तवाहिन्या, तेव्हा त्या सिलिकॉनसारख्या प्रसरण पावणे म्हणजे मोठ्या होणे आणि छोट्या होणे असं करू शकतात. जेव्हा आपलं हृदय आकुंचन पावतं, म्हणजे हृदय आपल्या शरीरामध्ये रक्त पाठवतं पंप करून, तेव्हा ती जी लाट, वेव्ह किंवा पल्स ज्याला आपण म्हणतो, ती पुढं-पुढं जाते. तेव्हा त्या रक्तवाहिन्या ह्या मोठ्या होतात आणि ती वेव्ह पुढं गेली, की त्या पुन्हा छोट्या होतात. त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर मेंटेन होतं आणि आपल्या शरीराच्या शेवटच्या भागापर्यंत हृदयाने पंप केलेलं ब्लड पोहोचू शकतं. अन्यथा ते पोहोचणार नाही. जेव्हा आपल्या रक्तवाहिन्या खराब होतात, त्याच्या आतमध्ये कोटिंग तयार होतं, त्याच्या आतमध्ये कॅल्शियमचे क्षार साठायला लागतात. तेव्हा त्या रक्तवाहिन्या पाईपसारख्या म्हणजे लोखंडी पाईपसारख्या किंवा काँक्रीटच्या पाईपसारख्या टणक होतात. एकदा त्या टणक झाल्या, की त्या आकुंचन पावणे आणि प्रसरण पावणे म्हणजे त्यातली इलॅस्टिसिटी निघून जाते. ती निघून गेल्यामुळे आपल्या हृदयाला शेवटपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी जास्त प्रेशरनी पंप करायला लागतं. म्हणून आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. जर आपण आपली लाईफस्टाईल सुधारली, जर आपण आपला आहार सुधारला, जर आपण व्यवस्थित व्यायाम केला, तर हे चेंजेस जे आहेत, रक्तवाहिन्या टणक होण्याचे जे प्रकार आहेत, ते रिव्हर्ट होऊ शकतात. ते उलटे जाऊ शकतात आणि आपल्या रक्तवाहिन्या पुन्हा इलॅस्टिक किंवा सिलिकॉनसारख्या होऊ शकतात. त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशरही कमी होणार आहे. ब्लड प्रेशरचे औषधं पण थांबणार आहेत आणि आपल्याला हृदयाचा अटॅक येणं, म्हणजे हार्ट अटॅक येणं, स्ट्रोक होणं किंवा किडनी डॅमेज होणं, अशासारखे आजार होणार नाहीत.